मनाचे श्लोक एक चिंतन भाग 16वा सादरकर्त्या सौ सुमन जडिये डोंबिवली। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वार वाचा गमोपंथानंत या राघवाचा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार भक्त हो। वेद शास्त्रे पुराणे ज्यांचे वर्णन करतात तिथेच खरं समाधान आहे आणि यासाठी मनाचं जे चांचल्य आहे ते या राघवाच्या ठिकाणीच अर्पण करायचं, कारण हे मनच या खरा सुख प्राप्त करण्याच्या आड येत। म्हणून राघवाचं नामस्मरण अखंड चालू ठेवायचं। राघवाच्या वस्तीला पोहोचायचं आहे आपल्याला। आज या भक्तिसूत्रातला पुढचा श्लोक पाहू। श्लोक क्रमांक 40। मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे। श्रीराम। राघवाचं नाम घेऊन तुला काय प्राप्त होणार हे समर्थ या श्लोकात सांगत आहेत। तुला असं सुख प्राप्त होईल की ज्यामुळे तुला कधीही पश्चात्तापाची वेळ येणार नाही। मना पाविजे सर्वही सुख जेथे। पाविजे म्हणजे प्राप्त होते। हे मना, तुला सुखाची प्राप्ती होईल आणि थोडं थोडं का नाही, सर्व सुखाची प्राप्ती होईल। सर्व सुख म्हणजे नेमकं काय हो भक्त हो? इथे विषयांपासून मिळणारं सुख नाही बरं। आपल्याकडे श्रेयस आणि प्रेयस असे दोन शब्द अध्यात्मात येतात। श्रेयस म्हणजे काय? सुरुवातीला जरी दुःखकारक वाटलं तरी ते अंतिम सुखाचं असतं। सुरुवातीला परमार्थ नाही आवडत, तत्वज्ञान ऐकायला नाही आवडत। ऐकायला लागलं ना की झोप येते, कंटाळा येतो, मग चुळबुळ सुरू होते। श्रवणाला बसलं की मन स्थिर राहत नाही। मग जिथे मन स्थिर नाही तिथे उत्तम श्रवण कसं घडणार? समर्थ सांगतात, कंटाळा न करता जर तू श्रवण करशील तर ते तुझ्या अंतिम हिताचं असेल आणि सर्व सुख हे इथेच आहे। प्रेयस म्हणजे काय? सुरुवातीला सुखकारक पण अंतिम दुःखकारक। चमचमीत पदार्थ आपल्या सगळ्यांना आवडतात, बरं ते एकदा खाऊन समाधान झालं असंही नाही, आपल्याला परत परत लागतो, पण त्याचा आरोग्याला धोका होऊ शकतो। असं हे प्रेयस सुख। समर्थांना इथे श्रेयस सुख सांगायचं आहे। श्रेयस सुख म्हणजे सर्व सुख, सर्व स्थळी लाभणारं सुख। कोणत्याही ठिकाणी तुम्ही जा, तुम्हाला सुख प्राप्त होणार। कोणत्याही काळी, सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व काळी। काळ म्हणजे काय? तर कुठलाही काळ असो, अनुकूल काळ असो, प्रतिकूल काळ असो, सुखाचीच प्राप्ती होणार। आणि प्रत्येक कृती, प्रत्येक कर्म, प्रत्येक कृतीमध्ये सुख प्राप्त होणार। म्हणजे हे सुख सगळ्या पातळीवर, कुठल्या कुठल्या पातळींवर सुख मिळणार? सगळ्या स्थळी, सगळ्या काळी आणि सगळ्या कर्मात। असं सगळ्या गोष्टींचं सुख या सर्व सुखामध्ये समावेश आहे।
प्रेयसाचा विचार केला तर ते देहाच्या पातळीवर केला जातो आणि देहाच्या पातळीवर मिळवलेले सुख हे भक्त हो तात्पुरते असते. आत्ता पोटभर आवडीने जेवलो, पण काही तासानंतर परत भूक लागणारच आहे. गोड पदार्थ कितीही खाल्ला, अगदी ओळीनं 5-6 दिवस खाल्ला तरी एक दिवस वाटणार आहे, बास आता हे गोड, आता मला चमचमीत द्या, काहीतरी झणझणीत द्या, अशी इच्छा होणारच आहे. त्यामुळे हे जे सुख आहे हे तात्पुरतं सुख आहे. म्हणून सुखाचा बिंदू असं जर का आपण म्हटलं, एक अत्युच्च बिंदू आहे आणि तो सुखाचा आहे आणि तो आपल्याला धरून ठेवायचा आहे, त्याच्यापासून कधीही ढळायचं नाही. असं सुख कोणतं आहे तर ते श्रेयसाचं सुख आहे. आणि म्हणून असं सर्व सुख प्राप्त करायचं असेल तर तुला काय केलं पाहिजे? समर्थ पुढच्या चरणात सांगतात, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. अति आदराने तुला हे मना लक्ष ठेवायचे आहे. अति आदराने म्हणजे काय तर अति श्रद्धेने, विश्वासाने, भक्तीने लक्ष ठेवायचे आहे. म्हणजे काय करायचं तर भगवंताचं अनुसंधान ठेवायचं, भगवंताचं स्मरण ठेवायचं. याला म्हटलं आहे लक्ष ठेवणे. मग आता अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. श्रद्धेने, आदराने तू काय कर, भगवंताचं अनुसंधान ठेव, भगवंताचं स्मरण ठेव. ईश्वर दर्शन, ईश्वर प्राप्ती हेच तर सर्व सुख आहे. आणि यासाठी हे म्हणा, तू जी काही साधना करणार आहेस किंवा जर या साधना मार्गात गुरूंची तुला प्राप्ती झाली तर तू गुरूंवर श्रद्धा ठेव, साधनेवर श्रद्धा ठेव. जे आपण म्हटलं ना, अति आदराने म्हणजे अति श्रद्धेने. मग श्रद्धेने तू स्मरण ठेव भगवंताचं. तशी ही श्रद्धा कुठे ठेव? तुझ्या साधन मार्गावर पण ठेव. जर तुला गुरूंची प्राप्ती झाली असेल तर त्या गुरूंवर देखील तुझी पूर्ण श्रद्धा हवी, पूर्ण विश्वास हवा. आणि यालाच समर्थ लक्ष ठेवणे असं म्हणतात. कसे ठेवा हे? अति आदराने. अति आदराने म्हणजे अति प्रेमाने. संत तुकाराम महाराज काय सांगतात? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. संत नामदेव सांगतात, सुखा लागी करीसी तळमळ, पंढरीशी जाई एक वेळ. नामदेवांचं सुख कुठे आहे? पंढरीला जाण्यात आहे, विठ्ठलाच्या दर्शनात आहे. तुकारामांचं सुख हेची चकार आला इथे, हेची माझे सर्व सुख, दुसरं कोणतंही नाही. भगवंताचं श्रीमुख पाहणे हेच माझे सर्व सुख आहे. भक्त हो, मागील श्लोकात समर्थांनी जे सांगितलं ना, मनाचे चांचल्य देवाला अर्पण कर. आता इथे समर्थ काय सांगत आहेत? विवेके कुडी कल्पना पालटीजे. कुडी कल्पना म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार. आपलं मन कसं असतं हो? वाईट विचारच आधी येतो. म्हणतात ना, मन चिंतिते वैरी न चिंती. मनात पहिले वाईटच विचार येतात. पण हे मना, जर तू विवेक केलास तर या वाईट कल्पना मनात येणार नाहीत. आता विवेक म्हणजे काय? तर विवेक म्हणजे सत्याला धरून केलेला विचार. सत्य काय आहे? परमेश्वर, ईश्वर. तर त्या सत्याला धरून प्रत्येक विचार हा विवेकच असतो. असा जर तू विवेकाने विचार केलास तर कल्पनांचा जो कल्लोळ तुझ्या मनात येतो, वाईट विचार जे येतात ते येणार नाहीत. चुकीच्या कल्पना, दुष्ट कल्पना नाही येणार मनामध्ये.
कोणत्याही प्रकारचा संशय मनात राहणार नाही, कधीही पश्चात्ताप होणार नाही, दुष्ट भावना नाही, नकारात्मक विचार नाही. मग उरेल ते काय हो? आनंदच उरेल ना, सर्व सुखच उरेल ना. आणि म्हणून समर्थ परत परत सांगतायत, मना सज्जना राघवी वस्तिकीचे. श्लोक क्रमांक 41. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्तिकीजे. श्रीराम. या भक्तिसूत्रातील आशय खूप महत्त्वाचा आहे. समर्थ परत परत एक पालुपद आपल्याला सांगतायत. ते का सांगतायत याचं उत्तर या श्लोकात आहे. मना सज्जना राघवी वस्तिकीजे. हे पालुपद आपल्याला सारखं सांगतायत. या श्लोकात समर्थ म्हणतात, बहुहिंडता सौख्य होणार नाही. पहिलं चरण. भक्त हो, आपल्याकडे खूप संप्रदाय आहेत, खूप उपासनेचे प्रकार आहेत, साधनेचे प्रकार आहेत. देव, सगुण देव आपल्याकडे खूप आहेत. काय होतं, सामान्य भक्त असतो तो गोंधळून जातो. या संप्रदायात जाऊ का त्या संप्रदायात जाऊ, या देवाचं पूजन करू का त्या देवाचं करू, आपल्याला कोणता देव पावेल, कोणती साधना करू. मग दुसऱ्याचं बघून वाटतं, नको, आपण ही साधना सोडून देऊ, ती साधना करू, ती उपासना करू. असं निरनिराळे विचार भक्ताच्या मनात येत असतात. पण समर्थ इथे काय सांगतात, बहुहिंडता सौख्य होणार नाही. असं खूप ठिकाणी जर फिरत बसलास तर तुझी साधना सातत्य कसं टिकेल. यात्रेच्या निमित्ताने आपण खूप ठिकाणी फिरतो, तीर्थक्षेत्री भेट देतो, नर्मदा परिक्रमा, अष्टविनायक यात्रा, असं देवदर्शन करत असतो. आजकाल यात्रा कंपन्याही बऱ्याच निघाल्या, त्यामुळे एकटी व्यक्तीसुद्धा अगदी सहजपणे प्रवास करू शकते. आजकाल तर भागवत सप्ताह, रामकथा अशा आध्यात्मिक प्रवचनाच्या निमित्ताने निरनिराळ्या देशातही दौरे होतात. खूप जण अशा ठिकाणी जातात, प्रवास करतात. पण समर्थ इथे एक प्रश्न विचारतात की तुला समाधान मिळालं का, सुख मिळालं का या सगळ्यातून, सुखाची प्राप्ती झाली का, याचं चिंतन करायचं. कुंभमेळे होतात आपल्याकडे, सिंहस्थ अशी पर्वणी असते, लाखो लोक तिथे जमतात. पण भक्त हो, एवढ्या गर्दीत समाधान प्राप्त होतं का, हा प्रश्नच आहे. समर्थ सांगतात, अशा प्रवासामुळे उलट शिणवटाच येतो, थकावटच येते. आणि आर्थिक बाब वेगळीच, म्हणजे पैसा किती खर्च होत मुद्दा वेगळा. आणि एवढं करून समाधान प्राप्त होतं का, दर्शन नीट होतं का. कसं होतं, आपण असं जाऊन आलो यात्रेला वगैरे की चर्चा दर्शनापेक्षा प्रवास कसा झाला, आणि या प्रवासात आणि तिथे राहण्यात खाणं पिणं कसं होतं, याबद्दलच बघतो जास्त चर्चा केली जाते. आणि म्हणून संत आपल्याला सांगतात, बहुहिंडता सौख्य होणार नाही. भक्त हो, हे शरीराचंच फिरणं नाही बरं, इथे मनाचंही फिरणं समर्थांना सांगायचंय. आपलं मन देखील सारखं फिरत असतं. आज क्रोधाच्या घरात, उद्या काय मत्सराच्या घरात, परवा काय लोभाच्या घरात. इच्छा, आकांक्षा, कल्पना, किती ठिकाणी हे मन फिरत असतं. आज एक इच्छा असते तर उद्या दुसरी. आपण नक्की ठरवतो, उद्या मस्त प्रवचन आहे, आपण जायचं बरं.
आणि उद्याचा दिवस उजाडला की वाटतं बापरे केवढी कामं पडलेत, मला नाही बाबा जमणार. बघता हो, मन हे असं असतं, आज या विषयावर तर उद्या त्या विषयावर. भक्ती करायची झाली तर आज सोमवार आहे, शंकराला जाऊया. आज मंगळवार आहे, गणपतीला जाऊया. आज बुधवार आहे, विठोबाला जाऊया. गुरुवार आहे, दत्ताला जाऊया. शुक्रवार आहे, देवीला जाऊया. अशी जर भक्त करत बसला तर भक्त हो, ज्ञानदेव सांगतात ही भक्ती व्यभिचारी भक्ती आहे. म्हणून या मनाच्या श्लोकांमध्ये आपल्या मनातल्या सगळ्या शंका फिटणार आहेत भक्त हो. मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे तर आत्मसुख प्राप्त करण्यात आहे. आणि हे आत्मसुख आपल्या मनावर बिंबवतात संत. ते सुख प्राप्त कर, इकडे तिकडे हिंडत बसू नको. तुला आत्मसुख प्राप्त करायचे आहे आणि हे सुख प्राप्त केल्यावर दुसरं सुख प्राप्त करण्याची इच्छा तुला राहणार नाही, म्हणून आत्मसुख प्राप्त करायचं. भक्त हो, बहु हिंडून हे सांगतात समर्थ. पण कसं आहे, राजकारण, समाजकारण यासाठी फिरावंच लागतं. लोकसंग्रह ज्यांना करायचा आहे त्यांना फिरावंच लागतं. समर्थ स्वतः फिरले आहेत. भारतभर समर्थांनी यात्रा केली आहे, पण ती कशासाठी? समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी लोकसंग्रह केला. पण त्या 12 वर्ष तेव्हा कुठे गेले नाहीत. 12 वर्ष एका जागी एकांतात राहून समर्थांनी तपश्चर्या केली. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात की खूप फिरू नकोस. समर्थ दासबोधातही सांगतात, विवेक करावा, आत्माराम ओळखावा. परमार्थात आपला स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे. भगवंत प्राप्ती हे जर ध्येय आपलं आहे तर खूप फिरून चालणार नाही. मागील श्लोकात आपण बघितलं, जयाचे नियोगे समाधान बाणे. जर खूप फिरून समाधान प्राप्त झालं नाही तर का फिरायचं? समाधान कुठे आहे तर राघवी वस्तिकेचे. समर्थ सांगतात. आपण 2 चरण बघितले. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. म्हणजेच खूप फिरून सौख्य तर प्राप्त होणारच नाही, परंतु शिणवटा येणार, आपले हित काही साधलं जाणार नाही. आता समर्थ 3ऱ्या चरणात काय सांगतात? विचारे बरे अंतरा बोधविजे. अंतरा म्हणजे आपल्या मनाला, बोधविजे म्हणजे समजावणे, बोध करणे. आणि विचारे बरे म्हणजे विचाराने, विचाराने मनाला बोध करायचा. काय करायचा? बरा बोध करायचा. म्हणजे काय बरं काय वाईट हे मनाला सांगायचं. भक्त हो, प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, विचार हा करावा लागतोच. कोणतीही गोष्ट करताना आपण विचार करतो की नाही? हा तर आपला सगळ्यांचा अनुभव आहे. अविचाराने केलेली कुठलीही गोष्ट पश्चात्ताप करायला लावते. मग त्यातून आपले हित नाही साधत, अहितच होते. मनाला बोध करायचा झाला तर तो काय करायचा? राघवी वस्ती कर. इथे परमार्थाला अनुकूल काय याचा विचार करायचा. आसनस्थ व्हायचं, साधना करायची, एका जागी स्थिर बसायचं. आपल्या सद्गुरू नसतील संतांनी, सत्पुरुषांनी जो काय उपदेश केला असेल, जो काही मार्ग सांगितला असेल, त्याचे चिंतन करायचे, त्याचे स्मरण करायचे, त्याचे पठण करायचे.
नुसतंच मी परमार्थ करतो असं नाही, तर या सगळ्याविषयी जागरूक असणे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि म्हणून हा श्लोक आपल्याला काय साधायचं आहे? आत्महित. मग आत्महित साधण्यासाठी काय करायला पाहिजे हेही समर्थच सांगतात. विचारांची छान बैठक या मनात करून घेतात आपल्याकडून. विचार करणे म्हणजे प्रकाशाकडे जाणे आणि अविचार करणे म्हणजे अंधाराकडे जाणे आहे भक्त हो. म्हणून विचार करणे बरे, विचार बरा करायचा, चांगला करायचा. चांगलं काय, वाईट काय, म्हणजेच काय, सारासार विचार. सारासार विचार करायचा. नित्य काय, अनित्य काय हा विचार करायचा. आत्मा आणि आत्मविचार. आत्म काय आणि अनात्म काय, टिकणारं काय आणि न टिकणारं काय, याचा विचार करायचा. हाच बरा विचार आहे. आणि हाच विचार मनात रुजवायचा आणि याच विचाराने साधना करायची, मनाला बोध करायचा. समर्थ सांगतात फिरा, फिरू नका असं नाही, पण एवढं सगळं फिरून झाल्यावर की एक गुरु, एक ग्रंथ, एक साधना निश्चित करा आणि एका जागी बसून चिंतन मनन साधन करा. हेच समर्थांना या श्लोकातून सांगायचं आहे. संत तुकाराम देखील म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात? ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. एका ठाई बसा आणि त्या अनंताला आळवत राहा. समर्थही हेच सांगतात, एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा. आणि म्हणून मना सज्जना राघवी वस्ती कीजे असे समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतायत. श्लोक क्रमांक 42. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. या श्लोकात समर्थ रामभक्ती मनावर ठसवत आहेत. बहुता परी हेची आता धरावे. इथेही चकार आला आहे बघतो. हेची आता धरावे, दुसरं काही नाही. हे मना, आत्तापर्यंत खूप प्रकारांनी तुला सांगितले, समजावलं. काय समजावलं? हे मना, अशी साधना कर की राघव सुद्धा तुझी साधना बघून थक्क होईल. आणि आपल्या साधनेचा कंटाळा करू नकोस बरं. आणि मी जे काही हे सारखं सारखं सांगतोय त्याचाही कंटाळा करू नकोस. हा कंटाळा येतो ना, तो मनामुळे. मनाचा स्वभावच तसा आहे, चंचल आहे मन. पण या चंचल मनाला कसं शांत करायचं हे समर्थ आपल्याला सांगतात. कथा कीर्तन ऐकून सत्वगुण वाढवायचा, श्रीरामचरणी मन ठेवायचे, जे श्रेयस सुख आहे तिथे लक्ष द्यायचं, वाईट कल्पना पालटून टाकायच्या. हेच समर्थ आपल्याला या भक्तिसूत्रातून सांगतायत. आता काय कर? आता एकच कर, रघुनायका आपुलेसे करावे. श्रीरामांना आपलेसे कर. आता आपलेसे करायचे म्हणजे काय करायचे हो? त्यांना काही भेटवस्तू द्यायच्या आपलंसं करण्यासाठी? राजकारणी जसं करतात तसं करायचं? इथे समर्थ आपल्याला सांगतात, या राघवाला आपलेसे कर, ते प्रेमाने. सख्यत्व देवासी करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. समर्थ सांगतात, देवाला आनंदात ठेवायचं, त्याला प्रिय असंच वर्तन करायचं. म्हणजे काय करायचं? नामस्मरण करायचं.
सगळ्या ज्या काही साधना आहेत ना, त्या साधनांमध्ये नामस्मरण ही साधना सर्वात सोपी आहे भक्तो. नामस्मरण करण्यासाठी कोणतीच बंधने नसतात. सर्वांना पचेल अशीच ही साधना आहे. आणि या साधनेचं महत्त्व गोंदवलेकर महाराज सांगतात. आयुष्यभर त्यांनी नामाची साधना केली आणि नामाचं महत्त्व सांगितलं. म्हणून त्यांना म्हणतात, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. असं गोंदवलेकर महाराजांचा अनुभव आपल्याला सुकर मार्ग सांगतायत संत. नामस्मरणाने राघवाला आपुलेसे करावे. बघतो हो, व्यवहारात आपण काय बघतो? ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याशी कशी माणसं गोडगोड बोलत राहतात. घरात एखादा नातेवाईक असेल, श्रीमंत असेल, त्याला कोणी वारस नसेल, किती जण धडपडतात त्याची इस्टेट मिळावी म्हणून. हे सगळं मिळवण्यासाठी मनुष्य किती गोड बोलतो हे आपण व्यवहारात बघतो. पण समर्थ इथे सांगतात की या सोन्या नाण्याच्या पलीकडेही असं सुख प्राप्त होणार आहे की ते सुख प्राप्त केल्यावर दुसरं काही प्राप्त करण्याची इच्छाच शिल्लक राहणार नाही. बघतो हो, इथे तर जन्म मरणाचा फेराच चुकणार आहे. मग मागणंच काय उरलं बरं? समर्थ इथे सांगतायत, जे व्यवहारात करतोस ना तेच इथे कर परमार्थ. जे प्राप्त होण्यासाठी गोडगोड बोलतोयस ना, तेच गोड बोलणं इथे ठेव राघवाशी, म्हणजे ते सौख्य तुला प्राप्त होईल. जो त्रैलोक्याचा स्वामी आहे तो तुला काय कमी करेल? पण त्याच्याशी गोड तर बोलायला हवं ना, त्याच्या जवळ तर जायला हवं ना, त्याचं नामस्मरण तर करायला हवं ना. समर्थ इथे एक उदाहरण देतात. ऑफिसात साहेबाला सलाम करतोस, साहेबास लोटांगणी जावे, नीच्या सारिखे व्हावे आणि देवास न मानावे, हे कोण ज्ञान? व्यवहारात जर साहेबांना शरण जातोस तर परमार्थामध्ये भगवंताला शरण जायला काय हरकत आहे? अरे मना, तू शरीराने कुठेही अस, पण मनाने मात्र भगवंत स्मरणात राहा रे. पुढे 3ऱ्या चरणात समर्थ सांगतात, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. बघतो हो, या अर्थाचा एक चरण आपण मागे पाहिला आहे. श्लोक क्रमांक 29 मध्ये, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. आपल्या भक्ताची तो उपेक्षा कधीही करत नाही, हेच राघवाचे ब्रीद आहे. आणि हेच समर्थ या चरणातही सांगत आहेत. दीनांचा हा नाथ आहे. आणि दीन म्हणजे कोण? जे अभिमान रहित आहेत, अहंकार रहित आहेत, ते दीन आहेत. असे जे जीव आहेत, या जीवांचा रक्षण करता श्रीराम आहे. अभिमान रहित होऊन संतच भगवंताकडे जातात आणि म्हणून राघव त्यांचा नाथ होतो. हा दीनांचा नाथ, त्याच्या पायात काय आहे? तोडरी. तोडरी म्हणजे आपण पाहिलं पायातील एक दागिना. पैंजण, पैंजणासारखा नाजूक नाही, जाड पैंजण. आणि याच्यावरती काय लिहिलं आहे? तर त्याचं ब्रीद, राघवाची प्रतिज्ञा त्याच्यावर लिहिलेली आहे. ही प्रतिज्ञा भगवद्गीतेत भगवंतांनी देखील अर्जुनाला सांगितली आहे. काय आहे ती प्रतिज्ञा? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंचं रक्षण मी करतो, दुष्ट आहेत त्यांचा विनाश करतो, आणि यासाठी मी परत परत या भूमीवरती अवतरतो. धर्माची
स्थापना करण्यासाठी. आणि ह्याच प्रतिज्ञेची समर्थ इथे आपल्याला आठवण करून देतात. संत म्हणूनच कळकळीनं सांगतात, हो भगवंताला स्मरा म्हणून. हे सज्जन म्हणा, राघवाच्या ठिकाणी वस्ती कर. अशी वस्ती करशील तेव्हाच तुला ईश्वराचा अनुभव येईल. भक्त हो, 5 श्लोकांचं भक्तिसूत्र हे इथे संपत आहे. उद्या आपण नवीन भक्तिसूत्र पाहणार आहोत. या सगळ्याचं चिंतन करताय ना भक्त हो? अशा चिंतनाने तुमच्या सगळ्या चिंता निघून जाणार आहेत बरं. राघवाचे चरण धरा, बाकी कुणाचेही चरण धरायला लागणार नाहीत, असा ठाम विश्वास समर्थ इथे आपल्याला देतात. श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे. दर्शन मात्रे पावन व्हावे, दर्शन मात्रे पावन व्हावे. श्रीरामाचे चरण धरावे. जय जय रघुवीर समर्थ.